बघा आता बिंजोडला इथंच पळणार आहे भुंगा. पाठवायचा मागे ठरला होता पण थांबवला कारण की तिकडे पण पाऊस होता. पण इकडे पळणार. गाड्या भरपूर जणांना माझ्याशी खेळायची इच्छा आहे. बघू त्यांना चान्स देऊ परत खेळायला. एवढीच पाहिजे. संयम नाही ठेवला तर हे क्षेत्र काहीच कामाचं नाही. गर्वाला नेहमी हा क्षेत्र खाऊनच टाकतो. म्हणून शांततेमध्ये जेवढा खेळता येईल तेवढा चांगला आहे हा खेळ. तो मालकाला आणि भुंगाला जेवढे लोक नाव ठेवतील तेवढाच जास्त तो प्रगतीला जाईल. आणि सुरुवातीपासून जिथून भुंगा आला आहे तिथून त्याला खूप ट्रोल केला आहे. म्हणून तो त्याची जिद्द ते दाखवतो आहे. त्याच्या दावणीला लगेच बैल घडत नाही. खूप वेळ आणि कष्ट घ्यायला लागतात तेव्हा तो बैल घडतो. आणि नीतिमत्ता साफ लागते तेव्हाच त्याच्या दावणीला बैल घडतो. आज महबूब गेला. महबूबच्या नंतर लगेच मेहरबान आला. तसंच कष्ट नियोजन आयोजन आहे. त्याच्यामध्ये आपला भुंगा आणि नौपाड्याचा आपला मेहरबान ही गाडी सुरुवातीपासून चांगली पळते. यांनी गट पास करून विजय प्राप्त केला. नमस्कार मिलिंदा. नमस्कार मिलिंदा. कर्जत केसरीमध्ये मेहरबान आणि भुंगा पळाला, काय सांगाल त्याबद्दल? सर्वप्रथम तर आयोजकांचं अभिनंदन करेल. सुंदर असं आयोजन म्हणजे कष्ट करून मैदान घडवणारे म्हणजे कर्जत कमिटी. सर्व आयोजकांचं मी मनापासून अभिनंदन करेल. पावसाच्या वातावरणात सुंदर अशी मैदान त्यांनी आयोजित केलं. आणि वरुण राजांनी आणि देवाची कृपा त्यांच्यावरती आहे आणि बैलगाडा मालकांच्यावरती त्यांची कृपा आहे. त्याच्यामुळे हा मैदान सुंदर असं संपन्न होतं आहे. 57 गट लास्ट पळायला गेला आहे. 9:30-9च्या दरम्यान मैदान चालू झालं आणि एकदम फास्ट सर्व गाडा मालक कमिटीला सहकार्य करून फटाफट गाड्या गट आणि सुंदर असा नियोजन आयोजन आहे. त्याच्यामध्ये आपला भुंगा आणि नौपाड्याचा आपला मेहरबान ही गाडी सुरुवातीपासून चांगली पळते. यांनी गट पास करून विजय प्राप्त केला. दादा बघा ना, पुन्हा एकदा ही जोडी पळाली. एक वेळेला पळाली होती आणि पुन्हा एकदा आपल्याच मुंबई परिसरमध्ये ही जोडी पळाली, काय सांगाल त्याबद्दल? A1 जोडी आहे आणि चांगली आहे. कान्हा शेठ आणि त्यांची संपूर्ण टीम आणि आपली सावकार ग्रुप मंडळी सगळ्यांचं एकमत होतं का इथेच ही गाडी पळावी दादा. आणि अचानक ठरला आणि परत तीच गाडी आयोजित केली आहे. म्हणजे आज पुन्हा एकदा अचानक आपल्याला ठरला आहे? अचानकच झालं, कालच झालं सगळं. आणि बघू आता देवाची कृपा असते तर 100% गुलाल प्राप्त ठरली गाडी. कशी गाडी पळाली, काय सांगा? चांगली पळाली. खालून जरा बैल थोडा अटकला होता खालून. सुट्टी जरा लेट झाली आणि खाली चिखल आणि बैलांची पूर्ण चिकट झालं तर त्याच्यामुळे खाली बैल थोडा हे पण झाला. पण चांगली पळाली गाडी. दादा मेहरबान आणि भुंगा सातत्याने जोडी चांगली पळते आणि दोन्ही बैल पब्लिकचे आहेत त्यामुळे काही टेन्शन येत नाही, काय सांगाल त्याबद्दल? बघा 3 फेऱ्याच्या मैदानाला जास्त करून पब्लिकचीच बैलं घातली पाहिजेत दोन्ही खांदी. कारण की जिथं पण कडेला गाडी आली ती कड सांभाळणारा बैलच पाहिजे. म्हणून आपण जास्त करून दोन्ही खांदी पब्लिकला आणि पब्लिकचा नसला तरी आपला दोन्ही खांदी पब्लिकचाच आहे. त्याच्यामुळे काय प्रश्नच येत नाही. दादा आपण बघितलं का आज गाडीचा स्पीड आहे ना खूप सुंदर लागला. आपण पद्धतीमध्ये बघितलं होतं का मुंबईमध्ये देखील आपली बिंजोडला देखील ही गाडी पळाली होती आणि आज 3 फेऱ्यामध्ये आधी पण पळाली आता पण पळली. काय म्हणजे तुम्ही भविष्य काय बघता? कारण का दोन्ही वासरं आदत पासून सुरुवात आहे. बघा कान्हा त्यांची संपूर्ण टीम, दीपक शेठ यांची म्हणजे संपूर्ण टीम नियोजन करण्यामध्ये एकदम जबरदस्त आहे. आणि त्याच्यामध्ये बैलं पण सुंदर पळतात. त्यामध्ये आम्ही दोघं मिळून विचार एकमत जुळतात. त्याच्यामुळं बैलं पण एक विचाराने पळतात. ही नक्कीच म्हणजे पुढे देखील भविष्यामध्ये अजून खूप मैदानामध्ये आपल्याला 100% पहिलं पळणार असतील तर ती 100% गाडी चांगली पळत असतील तर ती 100% पुढे चालून पळतानाच दिसेल. दादा नेहमी शांतता आणि संयमाने खेळ करता, काय सांगाल त्याबद्दल? शांतता ठेवलीच पाहिजे. संयम नाही ठेवला तर हे क्षेत्र काहीच कामाचं नाही. गर्वाला नेहमी हा क्षेत्र खाऊनच टाकतो. म्हणून शांततेमध्ये जेवढा खेळता येईल तेवढा चांगला आहे हा खेळ. दादा जे कमेंट करतात त्यांना काय सांगाल तुम्ही? आता त्यांना काय सांगायचं, चांगला दिवस आहे. त्यांचं नाव पण घेऊ नका. ते का 12 महिने किती चांगला केला तरी वाईटच येईल. आज बघा इकडची गावागावातली वाडीवाडीतली पोरं आहेत, भुंगावरती प्रेम करतात, भुंगाला बघायला येतात. त्यांचं प्रेम आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन भुंगा पळतोय. आज खरं तर ह्या मैदानाचा जर मानकरी भुंगा ठरला तर सर्व प्राधान्य मी या वाडीतल्या सर्व जनतेला देईल. कारण की खूप प्रेम करतात त्याच्यावरती. दादा भुंगानी महाराष्ट्रभर तुमचं नाव पोचवलं, काय सांगाल त्याबद्दल? माझं एकट्याचं नाव नाही, आमची संपूर्ण ग्रुप आहेत. माझा आत्याचा मुलगा आमचा पंकज मेहर, एरंदारचे सर्व, परत आमची समीर मगर त्यांची टीम, परत आमची जेवढे आकाश राऊत, परत SB ग्रुपचे, परत आमचं SYP किरण शेठ, म्हणजे आमची जेवढी मंडळी आहेत त्या सगळ्यांचं नाव आमचा भुंगा करतो. माझ्या एकट्याचं नाही. कारण की भुंगासाठी सगळ्यांना फोन येतात आणि सगळ्यांना अभिमानाने सगळे म्हणजे माझे मित्रमंडळी सांगतात का भुंगा आमचा आहे. त्यामध्येच मी समाधानी आहे. दादा आता बघा ना, मुंबईमध्ये पाऊस देखील पडतो. आता बिनजोडचे मैदान कमी राहिल्यात, कसं असेल नियोजन पुढचं? बघा आता बिनजोडला इथंच पळणार आहे भुंगा.
पाठवायचा मागे ठरला होता पण थांबवला कारण की तिकडे पण पाऊस होता. पण इकडे पळणार गाड्या भरपूर जणांना माझ्याशी खेळायची इच्छा आहे. बघू त्यांना चान्स देऊ परत खेळायला. दादा आपण बघितलं का आज मुंबईमध्ये पण ना कुठेतरी भुंगाचा एक वेगळं नाव स्वतःचं निर्माण केले, कारण का आदतलीच झलक आहे त्याची. झलक म्हणजे तुम्हाला सांगतो, मालकाला आणि भुंगाला जेवढी लोक नाव ठेवतील तेवढाच जास्त तो प्रगतीला जाईल. आणि सुरुवातीपासून जिथून भुंगा आला आहे तिथून त्याला खूप ट्रोल केला आहे, म्हणून तो त्याची जिद्द ते दाखवतो आहे. आता पण तो अटकला होता, पण त्याला माहिती आहे मालकासाठी, कारण की गटाला मार खाल्ल्यावरती लई ट्रोल होणार, त्याला माहीत होतं, म्हणून तो त्याची जिद्द दाखवतो. दादा सेमीला कशी गाडी पळणार? बघू ना आता. बघा सगळी बैल चांगली पळणारी आहेत, नामांकित बैल आहेत. सेमीला काय कुठलं बैल कधी काय करेल सांगू नाही शकतं. आपण काय जितायला आलो नाही, सगळेच इथं जितायला आलेले आहेत. त्याच्यामुळे आपण नेहमी सांगत असतो आपण अमरपट्टा घेऊन आलो नाही, कधी हारायचं कधी जितायचं आहे. सेमीला आपण गुलालाला प्राप्त ठरलो तर खूप अभिमान आपल्याला वाटेल. दादा विजयाचा तर सर्वजण अभ्यास करताना पराभवाचा आपण काय अभ्यास केले? कारण पराभवामध्ये तर भरपूर काय शिकायला भेटतं. एक पराभव केल्यानंतर 4 विजय घ्यायची ताकद आमच्यामध्ये, आणि तो आम्ही प्राप्तच करतो. कुठेतरी आता बघितले का भुंगाची जेवढी देखील आपण काळजी घेताना आता पण बघितलं आपण का की त्याच्यासाठी म्हणजे आपण स्वतः उन्हात राहू, पण त्याच्यासाठी खूप सेवा तो आमचा कोहिनूर हिरा आहे. आणि त्याच्यासाठी तर म्हणजे त्यांनी जे दिलं आहे ते आयुष्यातच आईबाबांनी जन्म दिला, पण हा पूर्ण जनतेच्या मनावरती राज्य करणार त्यांनी आम्हाला हल्ले, त्याच्यामुळे त्याची सेवा आमचं करणं आमचं कामच आहे. दादा बघा ना, भुंगा महाराष्ट्रामध्ये नाव करतो, पण तो नाव जपण्याचं काम तुमचं आहे, काय सांगाल? ती जबाबदारी नाव करतो, सर्व जनतेचा प्रेम आहे, सर्वांचा आशीर्वाद आहे. तो आशीर्वाद त्यांच्यासाठी पळतो. मालकाचं काय, आणि मालकाच्या सोबत असणाऱ्या मंडळीचं फक्त कष्ट करणे, पण त्याच्यावरती जी प्रेम करणारी मंडळी आहे तो खास करून त्याच्यासाठीच पळतो. दादा दीपक शेठ आणि कानाशेठ पाटील काय सांगाल यांच्याबद्दल? एकदम खेळी बोलतात ना बैलगाडी क्षेत्रातले, असे खेळी आहेत ते. कोणाशी पण खेळ खेळतात, पण मैत्रीपूर्ण खेळतात. कधी वाद नसतो, कधी काय नसतो. सुंदर असे जुने जाणते गाडा मालक आहेत, आणि नेहमी 1 नंबरामध्ये राहण्याचा ते लोक प्रयत्न करतात. आणि 1 नंबरातच मेहरबान झाला. सुंदर असा बैल होता आपला महबूब, आज महाराष्ट्रामध्ये नामांकित बैल येतो. त्याच्यानंतर आता त्यांच्यात पायावरती पायट होता, हा मेहरबान तयार झाला आहे. बघा कोणाच्या दावणीला लगेच बैल घडत नाही, खूप वेळ आणि कष्ट घ्यायला लागतात तेव्हा तो बैल घडतो, आणि नीतिमत्ता साप लागते तेव्हाच त्याच्या दावणीला बैल घडतो. आज महबूब गेला, महबूबच्या नंतर लगेच मेहरबान आला. तसंच कष्ट आणि कर्म चांगले ठेवले तर लगेच बैल घडतो. 100 बैल घेतली तरी आपल्या दावणीला बैल लागत नाही. आजच्या मैदानाचं नियोजन कसं वाटलं? कारण का बरीचशी मेहनत घेतली आहे आयोजकांनी देखील, कारण का पावसाच्या टायमाला एवढं मैदान चांगल्या रीतीने घडवणं. बघा 550 बैल आहेत गट, म्हणजे एक गटामध्ये 10 गाड्या पळतात, ते 9 गाड्या, म्हणजे हजारो बैल आले तिथे. आणि त्या बैलावाल्यांचा आशीर्वाद आणि महादेवाचा आशीर्वाद आहे, तो आशीर्वाद त्यांच्या पाठीशी, म्हणून आज त्यांचा मैदान सक्सेस होतो आहे. काल पूर्ण 4ही बाजूने पाऊस होता, पण ह्या फाटीवरती पाऊस पडला नाही, जेवढा रिमझिम पडला, आणि त्या आज फाटी पळण्यासाठी सज्ज झाला, म्हणजे महादेवाचा आशीर्वाद कुठेतरी बैलगाड्यांच्या वालांच्या मागे आहे, आणि तो त्यांनी आज सक्सेस करून दाखवला. नक्कीच दादा, आपल्याला पुढे आता नक्कीच सेमीसाठी आपण शुभेच्छा देऊया, आणि प्रत्येक धन्यवाद. प्रत्येक बैलगाडा विजय गाडा मालकांना मी आत्ताच शुभेच्छा देतो. तुम्ही विजय प्राप्त व्हा हीच प्रार्थना करतो देवाकडे. बास. धन्यवाद.